नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संचित अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. बरेच दिवस झाले, मी ॲक्च्युली माफी मागतो, बरेच दिवस झाले मी 12वीचं काय टाकलेलं नाही. त्याचं कारण आहे की माझी पाठ दुखत होती, त्याच्यामुळे मला बघितलं असेल मी खूप नंतर व्हिडिओ अपलोड केलेत. ओके, तर प्रणय मला म्हणत होता की सर लवकरात लवकर 12वीचे टाका. तर प्रणय आता लगेच आतापासूनच आपण स्टार्ट करतो आहे, म्हणजे लगेचच्या लगेच मी कवर करत जाईन सगळे टॉपिक. ओके, तर आपला 1.3 एक्सरसाइज ह्याच्यातला क्वेश्चन नंबर फर्स्ट झालेला आहे. ओके, क्वेश्चन नंबर 2 बघा. जर का तू बघितला नसेल तर मागचा जो व्हिडिओ आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे, तिथून तो व्हिडिओ तुम्हाला दिसेल. ओके, सो बघा, राईट द ड्युअल्स ऑफ द फॉलोइंग. तुम्हाला मी ड्युअल्स काय सांगितलेलं, हे असेल तर हे लिहायचं, बरोबर. आणि आता ऑर असेल तर अँड लिहायचं, बरोबर. ऑर असेल तर अँड लिहायचं आणि अँड असेल तर काय लिहायचं, ऑर. बघा इथे टी मीन्स, टी म्हणजे ट्यूटॉलॉजी. ओके, जर का टी असेल, टी कशाने रिप्लेस करायचा, सीने. आणि सी असेल तर तो कशाने रिप्लेस करायचा, टीने. एवढेच फक्त चेंजेस करायचे. बघा, जर का तुमच्याकडे ऑर असेल तर त्याला अँड वापरायचा आणि अँड असेल तर त्याला ऑर वापरायचा. ओके, सो आपण फर्स्ट एक्झाम्पल बघूया. बघा काय दिलं आहे, पी ऑर ब्रॅकेटमध्ये क्यू अँड आर. तर याला कसं लिहिणार, पी. ओके, पी जसेचा तसा, बरोबर आहे पी. बघा, जर का हा असेल तर काय लिहायचं, हे. म्हणजे हा आहे तर त्याला काय लिहिणार, अँड. अँड ओके, क्यू. अँड असेल तर काय लिहिणार, आर. हे झालं याचं उत्तर. ड्युअल्स लिहिताना नेहमी लक्षात ठेवा, जर का ऑर दिलेलं असेल तर इथे अँड वापरा आणि अँड दिलेलं असेल तर इथे ऑर वापरा. सिमिलरली दुसरं बघा, पीचा पी, ऑरचं काय येईल, क्यू, सॉरी, ऑरचं येईल अँड, क्यू, क्यू, बरोबर. आणि इथे पण ऑरचा सिम्बॉल आहे, तिथे काय येईल, अँड आर. हे झालं याचं उत्तर. ओके, पुढचं बघा, ब्रॅकेट जसे तसा पी, इथे ऑर आहे, याचं काय होईल, अँड क्यू, ब्रॅकेट पूर्ण. इथे अँड आहे, इथे काय येईल, ऑर, आर. इथे पण काय येईल, अँड, एस. ओके, याप्रमाणे सोडवायचं आहे. आता हा क्वेश्चन बघा, इथे काय, निगेशन. लक्षात ठेवा, निगेशन असेल तर निगेशनच ठेवायचं आहे, ते चेंज नाही करायचं. म्हणजे काय येईल, पी अँड आहे तर काय होईल, ऑर निगेशन क्यू. मी परत एकदा सांगतोय, जर का निगेशन असेल तर ते चेंज करायचं नाही. ओके, त्यानंतर पुढे बघा, पाचवं गणित. निगेशन पीचा निगेशन पी, ऑरचं काय येईल, अँड क्यू. अँडचं काय येईल, ऑर. निगेशन आर जशाचा तसा, अँडचं काय येईल, ऑर, एस. ओके, समजत आहे. दुसरं बघा, नेगेशन पी अँड ए, तिथं काय होईल, ऑर. निगेशन क्यू अँड ए, इथे काय होईल, ऑर. ब्रॅकेटमध्ये हा पीचा पी, उलट इथे ऑर आहे, बरोबर, त्याचं काय होईल, अँड. आणि इथे अँड आहे, त्याचं काय होईल, ऑर. निगेशन जशाचा तसं ठेवायचं आहे, आर. ओके, त्याच्यानंतर सातवं गणित बघा, हा ब्रॅकेट जशाचा तसा, निगेशन पी काय होईल, ऑर, क्यू. इथे ऑर आहे, हा ब्रॅकेट पूर्ण झाला, इथे ऑर आहे, इथे काय होईल, अँड. पीचा पी, बघा इथे काय होईल, उलट. ओके, सो ब्रॅकेटमध्ये क्यू, ह्याचं काय होईल, आर. निगेशन
एस. ओके, हा झाला याचं उत्तर. एकदम सिंपल आहे. आता तिथे सी आहे. सी म्हणजे काय? कॉन्टिंजन्सी. बरोबर. त्याच्या बदली काय लिहायचा? सी सी असेल तर काय लिहायचा? टी. टी म्हणजे टिओटॉलॉजी म्हणजेच टी. बघा हा आहे काय? ऑर. त्याच्या जागी काय लिहेल? अँड. ब्रॅकेटमध्ये पी अँड आहे त्याच्या बदली काय? ऑर. नी क्यू अँड आहे त्याच्या बदली काय? ऑर. आर. ओके, इतकं सिंपल आहे. इथे टी, ते काय येईल? टी. आता बघा निगेशन पीचा निगेशन पी. ओके, याचं काय येईल? ऑरचं काय येईल? अँड. निगेशन क्यू. ऑरचं काय येईल? सॉरी अँड आहे तर काय होईल? ऑर. आर. ओके, आर. आणि हे आहे तर काय येईल? टी. ओके, आता त्याच्यानंतर बघा ब्रॅकेटमध्ये पी ऑर आहे इथे काय होईल? अँड क्यू. आणि सॉरी इथे टी आहे, टीच्या बदली काय येईल? सी. बरोबर. हे आणि टीच्या बदली सीच्या बदली काय येईल? टी. टिओटॉलॉजी. ओके, याप्रमाणे तुम्हाला क्वेश्चन नंबर फर्स्ट सोडवायचा आहे. ह्याच्यानंतरचा क्वेश्चन आपण लगेचच. तर क्वेश्चन नंबर 2 झालेला आहे. क्वेश्चन नंबर 3 बघूया. राईट द नेगेशन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. इथं फॉलोइंग दिलं आहे, पुढे स्टेटमेंट लिहा. ओके, पहिला क्वेश्चन आहे एक्स अधिक वाय सॉरी एक्स अधिक 8 11th ऑर वाय मायनस 3 इज इक्वल टू 6. ओके, ह्याचं काय करायचं आहे तुम्हाला? नेगेशन. आता मी काही यूट्यूबला व्हिडिओ बघितले त्याच्यात त्यांनी डायरेक्ट सांगितलं आहे डायरेक्ट निगेशन करा. तसं नाही करायचं आहे. मी तुम्हाला सांगतोय ती मेथड यूज करा. कोणती? पी स्टेटमेंट. पहिले तर स्टेटमेंट कन्सिडर करा. डायरेक्ट काही जण उत्तरं सांगतात. ते यूट्यूबला मी 2-3 व्हिडिओ बघितले. तर तसं करू नका. ज्या पद्धतीने मी सांगतोय त्या पद्धतीने करा. कारण जर का हा क्वेश्चन तुम्हाला 3 मार्काला विचारला तर या पद्धतीने सॉल्व करायचा आहे. पी स्टेटमेंट घेऊया. हे एक्स अधिक 8 11th. ओके, आणि क्यू घेऊया वाय मायनस 3 इज इक्वल टू 6. ओके, आता काय करायचं आहे तुम्हाला? सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे. सिम्बॉलिक फॉर्म. ओके, कसं लिहिणार? पी स्टेटमेंट काय आहे? एक्स अधिक वाय लेस दॅन 11. ओके, हे स्टेटमेंट काय आहे? पी म्हणून काय घेतला? पी. दुसरं काय आहे? वाय मायनस 3 इज इक्वल टू 6 जे काय आहे? क्यू. पण ह्या दोन्ही स्टेटमेंटला कशाने जोडलंय? ऑरने. ऑरचा सिम्बॉल काय आहे? हा. ओके, क्यू. ओके, हे आला तुमचा सिम्बॉलिक फॉर्म. आता काय करायचं आहे? राईट द निगेशन. सो निगेशन कसलं निगेशन करायचं आहे? ह्याचं. मग निगेशनचा सिम्बॉल घ्या. पी और क्यू इज इक्वल टू. बघा निगेशन पी बंद कर. तर याचं निगेशन काय आहे? याने याला मल्टिप्लाय करा म्हणजेच निगेशन पी और आहे. ऑरचं काय येईल? अँड याने याला मल्टिप्लाय करा क्यू. लक्षात ठेवा जेव्हा पण तुम्ही निगेशन करताय हा जो ऑर आहे तो अँड होईल आणि जर का इथे अँड असेल तर तो ऑर होईल. आता स्टेटमेंट लिहा. निगेशन पी. पण पी स्टेटमेंट काय? एक्स अधिक 8 लेस दॅन 11. सो याचं उत्तर काय येईल? एक्स अधिक 8 11. ओके, जोडले कशाने? अँडने. म्हणून वापरला काय? अँड. निगेशन क्यू. ह्याचं काय येईल? वाय वजा 3 इज नॉट इक्वल टू 6. हे आलं त्याचं उत्तर. आता गणित क्रमांक 2 बघूया. पहिले काय लिहायचं आहे? स्टेटमेंट.
सो पी स्टेटमेंट काय आहे? ओके, आणि क्यू काय आहे? आता काय लिहायचं आहे? सिम्बॉलिक फॉर्म. सिम्बॉलिक फॉर्म. ओके, सिम्बॉलिक फॉर्म काय? पी स्टेटमेंट पी. ओके, जोडलंय कशाने? अँडने. अँडचा सिम्बॉल काय? हा, क्यू. ओके, द निगेशन काय येईल? निगेशन पी. याचे निगेशन काय? याने याला मल्टिप्लाय करा ब्रॅकेटमध्ये, तर निगेशन पी. अँडचं काय होईल? ऑर निगेशन क्यू. आता निगेशन पी. पी स्टेटमेंट काय? तर 11 लेस दॅन 15. ओके, तर बघा काय होईल याचं आन्सर 11 नॉट म्हणजे काय? निगेशन वापरला. ओके, 15 जोडलंय कशाने? ऑरने, म्हणजेच इथे काय येईल? ऑर. ओके, 25 काय येईल? 20. याप्रमाणे तुम्हाला हे उत्तर आहे. याचं उत्तर काय आहे? कधी पण लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही निगेशन करता तेव्हा डायरेक्ट हे उत्तर लिहू नका, या स्टेप फॉलो करा. ओके ओके, तिसरं गणित बघूया. क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर इफ अँड ओनली इफ इट इज अ रॉम्बस. ओके, हे झालं स्टेटमेंट. पहिले तुम्हाला काय सांगतोय? 2 सेंटेन्स चूज करा. बी, क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर. काय? क्वाड्रिलॅटरल इज ए स्क्वेअर. हे काय? पहिलं सेंटेन्स. क्यू घ्या. इट इज अ रॉम्बस. इट इज ए रोम्बस. ओके, आता काय करायचं आहे? याला तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं आहे. सो सिम्बॉलिक फॉर्म. ओके, इज इक्वल पी. सेंटेन्स आहे क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर. जोडलंय कशाने? इफ अँड ओनली इफ. म्हणजेच हे सेंटेन्सला आपण काय म्हणलंय? पी. इफ अँड ओनली इफचा सिम्बॉल काय आहे? हा, बरोबर. आणि क्यू काय आहे? त्याच्या पुढे इट इज अ रोम्बस. क्यू सेंटेन्स काय? इट इज अ रोम्बस, म्हणून आलं क्यू. आता तुम्हाला काय करायचं आहे? निगेशन. तर निगेशन काय येईल? निगेशन. ओके, ह्याच्या पुढे काय लावाल? निगेशन. निगेशन पी इफ अँड ओनली इफ क्यू. आता बघा, निगेशन पी इफ अँड ओनली इफ क्यू असेल तर त्याचं काय येतं? इज इक्वल टू पी अँड निगेशन क्यू. ओके, और क्यू निगेशन पी. ओके, याप्रमाणे. मग पी सेंटेन्स काय? क्वाड्रिलॅटरल इज ए स्क्वेअर, इट इज ए रोम्बस. मग जेव्हा आपण त्याला निगेशन अप्लाय करतो तेव्हा हा सिम्बॉलिक फॉर्म भेटतो, बरोबर. मग यामध्ये लिहा पी काय? आन्सर क्वाड्रिलॅटरल इज ए स्क्वेअर. बरोबर. सिम्बॉल काय आहे पुढे? सिम्बॉल आहे अँड. निगेशन क्यू म्हणजे काय? इट इज. निगेशन काय दाखवतं? नॉट किंवा नेव्हर. म्हणजे इट इज, इट्स नॉट ए
रोम्बस. पुढे काय दिलंय, पुढे दिलंय हा सिम्बॉल कसला आहे, ऑर. ऑर इट इज ए रोम बस. ओके, का तर क्यू आहे. हा निगेशन पी एंड केला आपण, तर हे त्याचं उत्तर येईल. उत्तर काय, क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर अँड इट इज नॉट ए रोम्बस और इट इज ए रोम्बस. ओके, आपण चौथं गणित बघूया जे आहे इट इज कोल्ड अँड रेनिंग. बरोबर, पहिले तर सेंटेन्स लिहून घ्या. पी इट इज कोल्ड. ओके, हे झालं पी स्टेटमेंट. क्यू स्टेटमेंट काय, इट इज रेनिंग. हे झालं दुसरं स्टेटमेंट. सिम्बॉलिक फॉर्म काय आहे, सिम्बॉलिक फॉर्म इज इक्वल टू कशाने जोडलंय, अँड. पी काय, पी आहे इट इज कोल्ड, जोडलंय कशाने, अँडने. अँडचा सिम्बॉल काय, हां क्यू. ओके, याचं काय करायचं आहे, निगेशन करायचं आहे. म्हणून निगेशन पी, याने याला मल्टिप्लाय करा म्हणजेच काय, निगेशन पी. अँडचं काय होईल, और निगेशन क्यू. आता निगेशन पी, इट इज पी काय, इट इज कोल्ड. निगेशन पी काय, इट इज नॉट कोल्ड. ओके, जोडलंय कशाने, ऑरने, म्हणजेच काय, और निगेशन क्यू काय, इट इज नॉट रेनिंग. कसं आलं परत एकदा मी सांगतो बघा. निगेशन पी, पी स्टेटमेंट काय, इट इज कोल्ड. निगेशन लावल्यावर काय मध्ये, नॉट. सिम्बॉल कसला आहे, ऑरचा, जोडलंय कशाने, ऑरने, म्हणून ऑर. क्यू स्टेटमेंट काय, इट इज रेनिंग. निगेशन लावल्यामुळे काय झालं, इट इज नॉट रेनिंग. याप्रमाणे उत्तर आहे. पुढचं एक्झाम्पल काय, इफ इट इज रेनिंग देन वी विल गो अँड प्ले फुटबॉल. आता इथे बघा स्टेटमेंट किती आहेत, 3. पहिलं कोणतं आहे, इट इज रेनिंग. बरोबर, वी विल गो हे झालं दुसरं स्टेटमेंट. आणि तिसरं स्टेटमेंट काय, प्ले फुटबॉल. पहिले स्टेटमेंट लिहून घ्या. पी काय, इट इज रेनिंग. ओके, पी. क्यू काय, पी आहे, क्यू आहे, वी विल गो. आणि तिसरं स्टेटमेंट कशाने डिनोट करतो आपण, आरने. काय, जे आहे प्ले फुटबॉल. ओके, ह्याचं नेगेशन करायचं आहे. सिम्बॉलिक फॉर्म काय तयार होईल, इफ देन. म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म कसा तयार होईल, सिम्बॉलिक फॉर्म इज इक्वल टू कसा तयार होईल, पी स्टेटमेंट काय, इट इज रेनिंग. पी काय, इट इज रेनिंग. पी जोडलंय कशाने, इफ आणि देनने. इफ देनचा सिम्बॉल काय आहे, हा बरोबर. त्याच्यानंतर दुसरं सेंटेन्स काय, वी विल गो. क्यू काय, वी विल गो म्हणजेच क्यू. अँडचा सिम्बॉल आणि शेवटी काय, प्ले फुटबॉल. जे कशाने आपण डिनोट केलं आहे, आरने, म्हणजे हा आला आर. आता याचं निगेशन बघा. ओके, याला काय लावायचं आहे, निगेशन मी इथे लिहितो बघा. म्हणजे निगेशन पी क्यू आर. ओके, इज इक्वल टू काय येईल, ह्याने याला मल्टिप्लाय करा आतमध्ये.
निगेशन पी. ओके, ह्याचं डायरेक्ट मी उत्तर लिहितो. जे येईल निगेशन क्यू आणि इथे येईल अँड निगेशन आर. हा निगेशनचा सिम्बॉल आहे. ओके, याप्रमाणे तुम्हाला लिहायचं. मी डायरेक्ट सॉल्व केलं. ओके, सो पी स्टेटमेंट काय आहे? इट इज रेनिंग. म्हणजे ॲन्सर काय येईल? ॲन्सर इट इज रेनिंग और सॉरी अँडचा सिम्बॉल आहे अँड वी विल निगेशन आहे म्हणून काय आला? नॉट. वी विल नॉट गो. पुढे काय आहे? और नॉट प्ले फुट बॉल. ओके, हे आलं त्याचं उत्तर. तर 6वं गणित आहे √2 इज अ रॅशनल नंबर. ओके, एकच स्टेटमेंट आहे म्हणजे फक्त काय येईल? पी. √2 इज रॅशनल नंबर. ओके, नंबर. ह्याचं निगेशन काय येईल? पीचं निगेशन काय येईल? निगेशन पी. म्हणजे उत्तर काय येईल? ॲन्सर √2 इज नॉट रॅशनल नंबर. ओके, फक्त इथे काय येईल? नॉट, कारण एकच सेंटेन्स आहे. त्याचप्रमाणे बघा, ऑल नॅचरल नंबर आर होल नंबर. हे पण काय? एकच सेंटेन्स आहे म्हणून पी काय येईल? ऑल नॅचरल नंबर आर होल नंबर. ओके, काय? होल नंबर. ह्याचं निगेशन काय येईल? निगेशन पी. म्हणजेच ॲन्सर काय येईल? ॲन्सर ऑल नॅचरल नंबर आर निगेशन काय आहे? नॉट होल नंबर. ओके, हे आलं याचं उत्तर. पुढचं बघा, फॉर ऑल n बिलॉंग्स टू n² प्लस n प्लस 2 इज डिव्हिजिबल बाय 4. एकच सेंटेन्स आहे, डायरेक्ट आन्सर लिहितो. पीचं काय येईल? निगेशन पी. ओके, डायरेक्ट आन्सर आहे. ह्याच्या बदली काय लिहा? देअर एक्झिस्ट n बिलॉंग्स टू n कॉमा n² प्लस n प्लस 2 इज निगेशन आहे म्हणून काय? नॉट डिव्हिजिबल बाय 4. ओके, हे आलं याचं उत्तर. इथे पण तेच आहे, काय? एकच सेंटेन्स आहे. देअर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू n सच दॅट x मायनस 17 लेस दॅन 20. ओके, सो निगेशन पी काय येईल? कारण पी सेंटेन्स आहे, त्याचं निगेशन करायचं म्हणून निगेशन पी. ह्याच्या बदली काय येईल? हे. ओके, x बिलॉंग्स टू n such that x minus 17 is not 20. ओके, हे आलं याचं उत्तर. याप्रमाणे तुम्हाला क्वेश्चन नंबर 3 सोडवायचा आहे. आपण पुढचा क्वेश्चन बघूया. जर का तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल
तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू. कीप वॉचिंग संचित अकॅडमी.